आज 21 मार्च गुरुवार द्वादशी. सर्वांना शुभेच्छा. आपण आता 18व्या अध्यायाकडे कलशाध्यायाकडे वाटचाल करत आहोत. पहिला श्लोक सुरू होणार आहे. त्याच्या अगोदरच्या सगळ्या अर्जुनाच्या मनातल्या भावना आणि याला कलशाध्याय का म्हटलं, गुरूंना वंदन का केलं, हे सगळं ज्ञानदेवांच्या भूमिकेतून भाष्यातून आपण समजून घेतो आहोत. स्वतःचं असं कर्तृत्व काहीच नाही असं मानणारे ज्ञानदेव सगळं गुरूंच्या कृपेनं होतं आहे असं म्हणतायत. आणि गुरु म्हणजेच परमात्मा आहेत हे आपण सगळं पाहिलेलं आहे. अर्जुनाला आता खंत वाटायला लागली की हे संभाषण आता बंद होणार, हा संवाद बंद होणार, हा देव माझ्यापासून दुरावणार की काय, या भीतीमुळं त्याच्या मनात आता शंका आलेली आहे. आणि ती शंका तो पहिल्या श्लोकामध्ये विचारणार आहे. तर ती आता एक 5-6 ओव्या राहिल्या. काल आपण 78पर्यंत घेतलेल्या होत्या. आज उरलेल्या ओव्या बघूयात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानदेवांच्या जीवनातले सगळ्यात महत्त्वाचे जे दोन प्रसंग आहेत ते या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. की पशुमुखातून म्हणजे रेड्याच्या मुखातून जेव्हा त्यांनी वेद वदवले त्यावेळेला सगळे लोक आश्चर्यचकित झालेले आहेत. प्रोच्चार्य म्हणजे ते ऐकून सर्वे स्मिताः, सगळे आश्चर्यचकित झाले. आणि दुसरी घटना म्हणजे लौकिक भित्तिका प्रचलनं, साधी जी भिंत आहे ती भिंत चांगदेवांच्या भेटीला जाण्यासाठी तिथपर्यंत चालवलेली आहे. आता ही त्याच्यामध्ये कोणी म्हणतात की असे हे हे काही त्यांनी केलेले आहेत, पराक्रम म्हणा किंवा काही अशा घटना घडलेल्या आहेत. पण महत्त्वाचं सगळ्यात त्यांचं कार्य म्हणजे गीता ज्ञानम अलौकिकम प्रकटितम. गीतेचं ज्ञान हे अलौकिक पद्धतीनं त्यांनी प्रकट केलेलं आहे. कशासाठी? विश्वाय शांतिप्रदम, विश्वाला शांती मिळवून देण्यासाठी केलेलं आहे. आणि अशा करुणेचा सागर असणाऱ्या करुणाकरम प्रभुवरम श्री संत ज्ञानेश्वरम, अशा त्या श्री संत ज्ञानेश्वराला आपण वंदन करूया. कारण इतकी साधी गोष्ट नव्हती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अवघाची संसार सुखाचा करीन म्हणणारे असे हे ज्ञानदेव इतका त्रास दिला तरीसुद्धा तो त्रास मानलाच नाही. तो माझ्यासाठी असं कुणी समजलंच नाही. म्हणून आपल्याला अशा या संतांच्या सहवासात राहायला मिळते. 18वा अध्याय आता सुरू झालेला आहे. परवाही कोणीतरी शंका निर्माण केली की आता हे संपल्यावर पुढं काय. अहो, त्यांचं एवढं वाङ्मय आहे. आता उरलेलं आपलं आयुष्यच किती आपल्याला माहिती नाही आहे, पण अखंड पुरेल एवढं हे सगळ्या संतांचं वाङ्मय आहे. एक एक गाथा जरी आपण शिकलो, एकेकाचा अभ्यास करत राहिलो तरी आपल्याला अशी 2-2 वर्ष 3-3 वर्ष पुरतील. आता बघूया 78वा श्लोक काय झालेला होता. 78वी ओवी फार छान होती, मला आवडली होती ती ओवी. तुम्हालाही उदाहरण आवडलं असेल की वत्स धालया ही परी, धेनू नवछावी दुरी, अनन्य प्रीतीची परी ऐसीच आहे. सगळ्या श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन करायचं राहून गेलं. पण तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती. अहो, श्रोता नसेल तर त्या वक्त्याला काहीच अर्थ नाही. आणि मी तर वक्ता नाहीच आहे, एक भारवाही काम करते आहे.
ज्ञानदेवांनी सांगितलेलं फक्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम चाललेलं आहे. तर ते सांगतायत की वत्स धालया ही परी. धालया ही म्हणजे काय? त्याचं दूध पिणं झालं असताना सुद्धा, म्हणजे दूध पिऊन त्या वासराची पूर्ण भूक शमलेली असताना सुद्धा धेनू न वचावी दुरी. आपली माता जी आहे धेनू माता, गोमाता, ती न वचावी. वचावी म्हणजे जाऊ नये, न म्हणजे नाही, ती आपल्यापासून दूर जाऊ नये. कशामुळं? अनन्य प्रीतीची परी ऐसीच आहे. तर प्रत्येकाच्याच बाबतीतली ही जी अनन्य प्रीती असते, अनन्य प्रेम ज्याला म्हणतो आपण, की दुसऱ्या कुणावरच एवढं प्रेम कुणीच करत नाही. जसं आई आपल्या मुलावर करते, मूल आपल्या आईवर करतं, वासरू गाईवर करतं, गाय वासरावर करते, तसाच भक्तावर भगवंत आणि भगवंतावर भक्त इतकं अनन्य प्रेम करत असतात की अशी प्रीती कुणाचीच नाही. आणि म्हणून फक्त अर्जुनाला वाटते की यांनी आता आपलं बोलणं थांबवू नये, संवादच संपू नये. एवढ्यासाठी हे गाईचं उदाहरण छान दिलेलं आहे धेनूचं, की असं त्याला वाटत असतं त्या वासराला की आपण तृप्त झालो. पोट भरल्यावर खरं बघा हल्ली मुलं काय करतात, आईकडनं खाऊ बिऊ घेतात, मस्तपैकी पोट भरलं की पळत जातात बाहेर. त्यांना पुन्हा आपल्या आईची आठवणही येत नाही. पण ती मोठी झाल्यावर जेव्हा त्या आईवर पूर्ण विसंबून असतं, आईचं स्तन्य पित असतं, त्यावेळेला मात्र ती आई क्षणभर जरी त्याला इथं पोट भरल्यावर सुद्धा जरा सोडून गेली काहीतरी काम करायला, त्याला चालत नाही. तीच अवस्था वासराची आहे, तीच अवस्था भक्ताची आहे, तीच अवस्था अर्जुनाची आहे. आता पुढचं बघा, कारण का? याचं कारण सांगतायत ज्ञानदेवांनी. हे प्रेम खूप मिळवले आणि स्वतः ते प्रेमाचीच म्हणजे माऊलीच म्हणलंय ना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, आपण सारखा गजर करत असतो. तर ती आपल्या सगळ्यांची एवढ्या लहान वयातली माऊली बनली हो. 20-21 वर्षाची माऊली, एवढ्या विश्वाची माऊली बनलेली आहे. त्याचं कारण ते सांगतायत. 79वी ओवी बघा. तेणे काजे वीण बोलावे, ते देखिले तरी पाहावे, भोगिता चाड दुणावे, पढियंता ठाई. काजे वीण, काज म्हणजे काहीतरी कारण. कुठलंही कारण नसताना जे प्रेम असतं ना ज्याच्यावर, ते कसं असतं? फार छान सांगितले. ते काजे वीणही बोलावे, काही कारणाशिवाय त्यांनी आपल्याशी बोलावं असं एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटतं. ते देखिले तरी पाहावे, आणि त्यांनी आपल्याकडं म्हणजे आपण त्याच्याकडं पाहिले, त्यांनी आपल्याला पाहिले तरी सुद्धा पुन्हा पुन्हा पाहत राहावं वाटतं. आता खरं सांगू, भगवंताची सुद्धा तशीच अवस्था असते बघा. आपण आता प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या तीर्थक्षेत्री जातो, पहिल्यांदा त्या रांगेमध्ये कष्टानं दर्शन घेतो, पुन्हा आपण एकदा प्रदक्षिणा घालून पुन्हा एकदा त्या देवाचं दर्शन घेतो, पुन्हा समजा प्रसाद असेल तर प्रसाद घ्यायला जातो, आणि पुन्हा तो देव जेव्हा रिकामा असतो, गर्दी नसते, अशा वेळेला आपण म्हणतो की चला एकदा परत दर्शन घेऊन येऊ. मग ती देवी असू, भगवंत नारायण असू, विष्णू असू, शंकर, राम, आणि पुन्हा पुन्हा त्या मूर्तीकडं न्याहाळून पाहत राहावं वाटतं. त्याची जी करुणार्द्र मूर्ती असते ती जणू काही आपल्याशी बोलत असते, आपल्याकडं पाहत असते. म्हणून इथे त्यांनी तेच म्हणलेलं की पुन्हा पाहिलं तरी पुन्हा पाहावंसं वाटतं. आणि पुढची अजून एक पुढचा भाग त्याच्यात म्हटलेला आहे. भोगिता चाड दुणावे, पढियंता या लागी. आणि कितीही प्रेमाचा भोग घेतला, प्रेमानं कितीही भोग घेतला, सुखोपभोग घेतला, तरी सुद्धा तो पुन्हा सुखोपभोग घ्यावासाच वाटतो. पुन्हा त्याच्याकडं प्रेमानं असं पाहतच राहावं वाटतं. आणि ही सगळी प्रेमाची पद्धत आहे, किंवा हे प्रेम असंच आहे. विनाकारण सगळं करावं असं वाटतं. म्हणून आहे ना त्यांनी, प्रेमाला उपमा नाही, देवा घरचे देणे,
देवा घरचे देणे. एकदम आठवली बरं का आता. प्रेमाला उपमा नाही. अहो, प्रेमाला उपमाच देऊ शकत नाही. इथं तरी गाईची वासराची उपमा दिलेली आहे. आईची आणि मुलाची उपमा देतात. पण किती वेळा उपभोग घेतला तरी पुन्हा घेत राहावंसं वाटतं. आत्ताच मगाशी एक कुठंतरी वाचलं बघा. असे रोज किस्से कोणीतरी पाठवतं आणि नकळत हे देवाच्याच बाबतीतले असतील. कदाचित दादांनी पाठवलं आहे काय मला आता आठवत नाही. तुम्ही ऐकलं असेल, कुठं पाहिलं असेल की एक दिवशी एक भक्त आहे. भक्त नाही, एक आपला सामान्य मनुष्य आहे. आणि एकदम दार खटखट वाजतं म्हणून तो बाहेर येतो. तर तो बघतो दार उघडून, तर साक्षात एक व्यक्ती असते आणि ती म्हणते की तू कोण आहेस? तर म्हणे, अरे रोज तू माझी एवढी आठवण काढतोस, रोज मला हाका मारतोस, तोच मी भगवंत आलोय तुझ्या पुढे. हां, अरे असं कुठे भगवंत भेटायला येतो का? अरे म्हणे, तुझ्या हाका ऐकून मी आलो ना भेटायला, प्रत्यक्ष भेटायला आलो. तो म्हणतो, काही थापा मारतोस, असं नको म्हणे, मला आत तरी घे. मग आत्ता घेतो. चहाची वेळ झालेली असते. आई म्हणते, अरे चहा घेतोस ना? ह्याला लक्षातच येत नाही. आता आईला कसं सांगायचं, अगं कोणतरी आलाय, साधा साक्षात भगवंत आलाय. बरं म्हणतो, चहा घेतला. आता एरवी चहा घेताना तो आईला रोज म्हणणार, साखर कमी झाली, दूध कमी झालं, चहात जास्त टाकला. पण त्याच्या लक्षात येतं नाही, भगवंत आता आलेला आहे आपल्या इथे आणि आपण अशी चिडचिड केली आईवर तर त्याला बरं नाही वाटणार. तो मुकाट्यानं चहा पितो. आईलाही चैन पडत नाही. आई म्हणते, अरे तू आज असा कसा शांतपणाने चहा प्यायलास? चांगला झालाय का चहा? हो म्हणे, खूप छान झालाय. झालं, आता स्नान करायचे, पटापटा आवरायचे, सगळं आवरतो. प्रत्येक ठिकाणी तो भगवंत त्याच्याबरोबर तिथे येतोच. आता म्हणे निघालो ऑफिसला, डबा घेतला, ऑफिसला निघालो. ऑफिसला निघालं तरी मग ते काय, गाडीतून बसमधनं जसं जात असेल तिथं भगवंत त्याच्याबरोबर आहेच. फोन येतात, हो आलोच, लगेच आलो, थोडा उशीर झालाय, बस मिळायला उशीर झाला, आलोच. पण एरवी चिडचिड करणारा आज शांतपणाने, कारण आपल्याबरोबर भगवंत. ऑफिसात जातो, ऑफिसमध्ये गेल्यानंतर टेबलवर बसतो, लोक येतच असतात कामाला. अहो साहेब, आमचं ही फाईल राहिली, ते त्याच्या मनात येत असतं, विचारावं, अहो काय तुम्ही काही देणार असाल तर मी हे काम करतो, ताबडतोब करीन, काढा तुमचे फाईल नंबर, सांगा फक्त. पण एकदम आठवतो, नाही आज भगवंत आपल्याबरोबर आहे, आपण असं काही केलेलं त्याला कळलं तर त्याला वाईट वाटेल. मग तो त्या दिवशी सगळी कामं बिनबोबाट निमूटपणे करतो, सगळं छान छान वागतो. संध्याकाळपर्यंतचं असंच चालतं. ऑफिसमधनं घरी आला तरी त्याचं सगळं, भगवंत आपल्याबरोबर आहे, आपण काही वाईट, कुणाशी भांडायचं नाही, कुणाशी खंडायचं नाही, असं सगळं करत राहतो. तर हे सगळं कशामुळं? नुसता भगवंत माझ्याबरोबर आहे या कल्पनेनं मनुष्य असा वागतो. सहज एकदम आठवलं म्हणून सांगितलं. तुम्ही कदाचित असेच किस्से ऐकत असाल. पुढचं बघा आता, की प्रेमाची 80वी ओवी बघायची आहे. ऐसी प्रेमाची हे जाती, पार्थतवतेची मूर्ती, म्हणून करूला हे खंती उगेपणाची. आता सांगतायत की अरे प्रेमाची ही जात अशीच आहे. हा भक्तश्रेष्ठ अर्जुन तर त्याचा प्रेमाचं मूर्त स्वरूप आहे आणि म्हणून आता भगवंत मौनात जाणार याची त्याला खंती वाटते, याची त्याला खंत करू लागलेला आहे तो. म्हणून करूला हे खंती उगेपणाची. उगेपणाची म्हणजे गप्प बसण्याची. आपण म्हणतो ना उगी उगी, म्हणजे गप्प बस, शांत बस. ते उगेपणाची हा शब्द त्यांनी छान वापरलाय बघा, की भगवंत आता मौन धारण करणार, बोलणार नाहीत आता आपल्याशी, आपल्याला अजून काही समजावून देणार नाही, याची भगवंताला, या अर्जुनाला खंत वाटायला लागली. म्हणून आता तो पुढे काहीतरी निमित्त काढतो. 81वी ओवी अशी आहे, आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे, तेची भोगी जे की जैसे आरिसा रूप. आता एक छान उदाहरण दिलं बघा. आपण काय करत असतो, आरशात आपलंच रूप पाहत असतो. त्याप्रमाणे संवादाचे निमिषे, मिशे म्हणजे निमित्ताने, त्याप्रमाणे संवादाच्या निमित्तानं एरवी कुठल्याही व्यवहाराचे विषय न होणारं जे परब्रह्म स्वरूप आहे
ते तो स्वतः त्याची भोगी जी की जैसे ते तो भोगत होता. आत्ता सांगितलेल्या कथेसारखं किंवा त्या प्रसंगासारखंच, की कधी नव्हे तो त्याला भगवंत भेटलाय आणि त्यामुळं तो छान हा मग संध्याकाळी पुन्हा प्रार्थना करतो, सगळं हे करायला लागतो. आईला आश्चर्य वाटतं, वडिलांना आश्चर्य वाटतं, आईची चौकशी करतो. म्हणजे केवळ भगवंत मी तुझ्यासाठी भेटीला आलोय म्हणल्यानंतर एवढा फरक पडतो. तर आपण सतत त्याच्या सहवासात राहिलो, त्याचंच चिंतन केलं आणि तो आपल्याबरोबरच आहे असं मानलं, तर आपलं जीवन किती जीवनाचा कायापालट होऊन जाईल. म्हणून आता कधीही कुठल्याही व्यवहाराचा विषय न होणारं परब्रह्म स्वरूप अर्जुन प्रत्यक्ष उपभोगत होता, अनुभवत होता. त्याची भोगी जे की जैसे आरिसा रूप, आणि जे अव्यवहारी वस्तू असे, ज्याचा खरं व्यवहारामध्ये उपयोग करता येत नाही, व्यवहारामध्ये त्याला आणता येत नाही, व्यवहाराचा विषय तो होऊ शकत नाही, म्हणजेच तो अव्यवहारी आहे. आपण व्यवहारात असं म्हणत असतो, त्यांना काही व्यवहारच कळत नाही, तशा अर्थी नाही म्हणायचं बरं काही, की प्रत्यक्ष व्यवहाराचे विषय हे भगवंत कसे साक्षात होऊ शकतील. पण अर्जुनाच्या बाबतीत झाले. अर्जुनाने सांगितलं, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेर्जुन, की लगेच रथ उभा केला. कशासाठी? पश्यामी, मी पाहतोय कोण कोण आलेत. लगेच मग भवान भीष्म शकण सगळं दुर्योधन सांगतोय ते त्या सगळ्या गोष्टी, सगळे राजे आलेले आहेत, सगळं त्यानं पाहिलेलं आहे. आणि पुढं सगळं हे सगळं भगवंताच्या साक्षीनं चाललेलं आहे. भगवंत त्याला इतकं छान समजावून देत आहेत की अरे तू असा मनामध्ये विचारच करू नकोस, तुझं कर्तव्य आहे, क्षत्रिय आहेस तू, हे सगळं केलं पाहिजेस, आणि तू कशाला घाबरतोयस. अरे हे देह तर प्रत्येकाचाच संपणार आहे, पण आत्मरूप कसं आहे, आत्मतत्व कसं आहे, दुसऱ्या अध्यायात किती छान समजावून दिलं. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यमनंजरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. इतक्या जवळ उभं राहून सगळं समजावून दिले की अरे जसं लहानपणापासून आपल्याला बालपण आहे, कौमार्य आहे, वृद्धावस्था आहे, तशी देहांतर प्राप्ती आहे. फक्त दुसऱ्या देहात जायचे रे. भाषांतर, देशांतर, तसं देहांतर, किती सुंदर शब्द वापरलेला. असे सगळे अध्याय 17 झालेले आहेत. भगवंतांनी त्याला इतकं छान समजावून दिलं की आता शेवटी 17व्या अध्यायात सांगितलं होतं, ओम तत्सदिती निर्देश. अरे त्या भगवंताचा, त्या परमात्म्याचा हाच निर्देश आहे आणि त्याच्यापर्यंत आपण प्रत्येकानं पोहोचायचं आहे. म्हणून आता याला व्यवहारात न येणारा असा सुद्धा हा व्यवहारात त्याला अनुभवता आलेला आहे. भोगणं म्हणजे अनुभवत आहे, जसं आपण आरशात स्वतःचंच रूप पाहत असतो. किती सुंदर कल्पना केली ज्ञानदेवांनी. म्हणून ते पुढं काय म्हणतात बघा, मग संवादू तोही पारुखे, तरी भोगिता भोगणे थोके, हे का सहावेल सुखे लांचावले या. मग आता त्याला असं वाटतंय की आत्तापर्यंत मी भगवंताचं बोलणं माझ्या कर्णाच्या रंध्रारंध्रातून ऐकत होतो, पण आता त्या संवादाला तोही पारुखे. आपण म्हणतो ना, मी तुमच्या काय म्हणू आपण, सहवासाला पारखं होणार. अहो मुलगी सासरी जाते, काय सुंदर असं छान सांगितलं बघा मगाशी एक जणांनी. नवरा जो असतो ना, नवीन लग्न झालेला नवरदेव, आणि ती मुलगी जेव्हा सासरी निघते तेव्हा ती रडते, तिचे आई वडील सगळे नातेवाईक सगळे रडायला लागतात. हल्ली रडणं बंद झालंय बरं का, लोक म्हणतात रडायचं नाही, पण तो विचारतो मुलगा, का तू एवढं आता माझ्याबरोबर आनंदात राहणार आहेस आणि कशासाठी रडते. त्याच्यावर ती कल्पना करून सांगते की अरे तुला काय माहिती आहे, आयुष्यभर मी माझ्या आईबाबांबरोबर राहिले, माझ्या भावंडांबरोबर राहिले, आता त्यांचं घर सोडून यायचं आणि तुमच्या घरी आल्यानंतर काय, तर सगळ्यांची सगळी सेवा करायची, सगळ्यांचे कपडे धुवायचे, सगळ्यांची भांडी धुवायची, सगळ्यांना जेवण करून वाढायचं, स्वयंपाक करायचा, आणि रात्रंदिवस राबायचं, आणि त्याचा काही तुम्हाला पगार देणार आहेस. जर उलटं झालं तर काय होईल सांग बरं. तू जर असा घर सोडून गेलास आणि माझ्या घरी राहिलास किंवा दुसऱ्यांच्या घरी राहिलास, तर तू तसा राहशील का आनंदात. एका एवढ्या उत्तरानं त्याला सगळं कळलेलं आहे. तसं इथं हा भगवंताबरोबरचा संवाद त्याचा थांबेल, आणि म्हणून हे का सहावेल सुखे लाचावलेला. सुखाला जो लाचावलेला आहे
त्याची ज्याला ओढ पडलेली आहे, सवय पडलेली आहे. लाचावणं हा शब्द फार छान वापरलेला, की एकदा आपल्याला ती सवय झाली ना सुखाची सुद्धा, की माणूस दुसऱ्याची अपेक्षाच करत नाही. म्हणजे दुसऱ्याचा विचार, कल्पनेत सुद्धा, स्वप्नात सुद्धा ते सुख आपल्यापासून हिरावलं जाईल याची भीती वाटते. आणि म्हणून तो म्हणतोय की संवादू तोही पारुखे, एक तर संवादापासून मी पारखा होणार, आणि तरी भोगिता भोगणे थोके. तसंच जे सुख भोगतोय मी, सुखाला चटावलेला जो मी आहे, त्याला काय होईल, कदाचित ओहोटी लागेल, त्या सुखाला, त्या भोगाला मर्यादा येईल, अशीही त्याला भीती वाटते. आणि हे का साहवेल सुखे लाचावले या. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या सुखाला चटावलेला किंवा लाचावलेला त्याला हे कसं बरं सहन होईल. किती सुंदर दिलेले बघ. अगदी आपल्याला सुद्धा असे व्यवहारात होतं की नाही, की आपण खूप दिवस काहींच्या सहवासात असतो आणि अचानक बाहेर जायची वेळ आली बघा, नवऱ्याची असेल, मुलीची असेल, बायकोची असेल, कुठेतरी लांब बदली होते, मोठं प्रमोशन मिळतं. त्या प्रमोशनपेक्षा तिला आपल्या घरच्यांची जास्त ओढ असते. माझाच अनुभव सांगते थोडासा. 87-88 साली ज्या वेळेला कॉलेजमध्ये होते आणि तेव्हा प्राचार्यांनी सांगितलं की खापरेबाई तुम्हाला आता NCCसाठी जावं लागेल. तर तेव्हा आधी छान वाटलं, ट्रेनिंगसाठी 3 महिने जा, मग आलं की तुम्हाला स्टार मिळेल, अमकं होईल तमकं होईल. पण तिथं गेल्यानंतर अक्षरशः मला असं वाटत होतं की मी कुठलं पाप केलं म्हणून मला जसं कैद्याला तुरुंगात टांबलं जातं किंवा कोणाला तरी लांब टाकलं जातं, तसं मी रोज माझ्या मैत्रिणींना म्हणायची की काय मी चूक केली होती म्हणून एवढ्या माझ्या लहान लहान मुलांपासून मला लांब यावं लागलं. बिचाऱ्यांचं सगळं नुकसान होत असेल, त्यांचं कोण करत असेल. तर ही सुखाला लाचावण्याची जी प्रक्रिया आहे ना, ही आपण पण आयुष्यात नेहमी अनुभवत असतो आणि ते आपल्याला सहन होत नाही. तोच म्हणतोय की हे मी कसं सहन करू. पुढे म्हणतात बघा, या लागी त्याग संन्यास. आता बघा, आता गाडी 18व्याच्या रुळावर यायला लागलेली आहे. या लागी त्याग संन्यास, पुसावयाचे घेऊनी मिस, परतविलेची दुस गीतेचे हे. काय शब्द वापरलेले, दुस म्हणजे एखादं वस्त्र. काय म्हणतात की या लागी त्याग संन्यास, म्हणून कर्माचा त्याग आणि कर्माचा संन्यास या निमित्तानं पुसावयाचे घेऊनी मिस म्हणजे मिश म्हणजे बाणा. काहीतरी निमित्त काढलं पाहिजे. आता भगवंताचा हे चालू ठेवला पाहिजे संवाद, म्हणून त्या निमित्तानं, मिसचा अर्थ निमित्त किंवा बाणा. परतविलेची दुस गीतेचे ते, म्हणून त्यांनी काय केलं तर हे गीतेचं वस्त्र जे आहे ना, हे उलगडायला लावलंय पुन्हा. आपण बघा खरेदीला जातो साड्यांच्या, आणि तो दुकानदार किंवा जे असतात कामगार, ते आपल्याला दाखवतात काय साडी सुंदर आहे बघा, रंग काय आहे, त्याची पदर असा आहे, कॉम्बिनेशन रंगसंगती किती सुंदर आहे, पोत तर असा छान आहे, मृदू तलम अगदी. आणि आपण अशा 10, 12, 25 काय बघू साड्या, नंतर ही एक आवडीची, ही एक आवडीची, ही एक आवडीची, अशा बायका खूप घेऊन ठेवतात. आणि पुन्हा नवरा म्हणतो ठीक आहे, तीच तुला जास्त छान दिसेल, बघू आणा हो. पुन्हा एकदा उलगडून बघतो, पुन्हा ते वस्त्र उलगडून बघतो, पूर्ण उलगडून दाखवा, काही नाही ना कुठे त्याच्यात फॉल्ट नाही ना, डिफॉल्ट नाही ना, हे असं बघतो. तसं आता ह्या निमित्तानं त्यानं काय केलं, हे गीतेचं वस्त्र पुन्हा उलगडायला लावलं आणि पुन्हा त्याची घडी केली जाणार. पूर्ण अध्याय हा सगळी गीता सांगितली जाणार आहे. गीतेचं म्हणतात ना ट्रेलर जसा असतो, त्याच्यामध्ये सगळ्या सिनेमाचं थोडक्यात सांगितलं जातं. इथे उलट आहे, सगळा पिक्चर बघून झाला आहे, आता पुन्हा नंतर ट्रेलर आहे आणि थोडक्यामध्ये सगळी गीता परत एकदा निमित्त. या निमित्तानं हे गीतेचं वस्त्र त्यांनी उलगडायला लावलेलं आहे. फार सुंदर कल्पना केली बघा. या लागी त्याग संन्यास, पुसावयाचे घेऊनी मिस, परतविलेची दुस गीतेचे हे. दुस हा शब्द कसा त्यांनी वापरलाय माहीत नाही. आता बघा, हा 18वा अध्याय नो हे एकाध्यायी गीताची आहे. जई वासरूची गाय दुहे तै वेळू कायसा. पुन्हा गाय आणि हे त्यांना फार आवडीचं उदाहरण आहे. ते म्हणतायत
की अहो हा 18वा अध्याय नाही आहे, केवळ 18वा अध्याय नसून काय आहे, एकाध्यायी गीताची आहे. ही एक अध्यायी गीताच आहे. आता जेव्हा पुन्हा सांगितलं, जई वासरूची गाय दुहे तै वेळू कायसा. अहो गाईला पाना सोडायला ते वासरू तिच्या स्तनाला चिकटलं, लुचू लागलं की मग गाईला पाना फोडायला काही वेळ लागतो का हो? पाना सोडायला आईचं तसंच असतं ना हो. लेकरू आपल्या अंगाखाली आलं, पदराखाली आलं की आपोआप तो पाना सुटत असतो. त्याच्यासाठी काही कुठली वेगळी प्रयत्न किंवा काही वेळ घालवायला कारणच नसतं. इतकं प्रेमाचं भरतं आलेलं असतं. तसंच ते वासरूसुद्धा नुसतं निमित्त हवंय. गाय जवळ आली रे आली की तिला पाना फुटलाच पाहिजे. तसं आता ह्या अर्जुनानं विचारलं, त्याग आणि संन्यास म्हणजे काय हो? निमित्तच लावलेलं आहे त्यांनी. आणि त्या वासरासारखा हा भगवंत त्याच्यासाठी प्रेमाचा पाना फुटणार आहे. वाणीचा पाना, सगळं काव्यमय वर्णन आहे. तैसी संपता अवसरी गीता आदरविली माघारी, स्वामी भृत्याचा न करी संवादू काही. तसा हा संवादरूप गीता ही खरं संपत आलेली आहे. पण भक्तश्रेष्ठ अर्जुनानं काय केलं? हा अवसर, ही संधी संपत आलेली आहे म्हणून गीता आदरविली माघारी, पुन्हा ती गीता सांगायला लावलेली आहे. पुन्हा पूर्ण रिटेक म्हणतात तसं पुन्हा घ्यायला लावलेलं आहे. आणि मग स्वामी आणि सेवक हा जो हे जे नातं आहे यांचा अप्रतिम संवाद काय बरं करणार नाही? स्वामी भृत्याचा न करी संवाद उकाई. जवळचं नातं आहे स्वामी आणि सेवक. एरवी आपण बघतो हल्लीच्या काळातले स्वामी सेवक नाही आहेत. पूर्वीचे कसे असायचे की अजूनही मला आठवतं, एखाद्या आपल्या घरी काम करणारा असेल किंवा मोठ्या कंपनीतला असेल, पण त्याची आम्ही पाहिलेलं आहे, आमच्या कॉलेजमध्ये पण पाहिलेलं आहे. आमचे प्राचार्य तसेच होते बरं का. त्या चेहऱ्यावरून ते ओळखतील की अरे हा पांडू, तुझ्या घरी काहीतरी अडचण दिसतीये. मग तो म्हणाल, हो हो साहेब, माझी आई खूप आजारी आहे हो. ते म्हणायचे, आत्ताच्या आत्ता जा, पहिली आईची हे कर, काळजी घे. दवाखान्यात जा, पैसे नाहीत का, हे घे माझ्या खिशातले पैसे. हा स्वामी सेवक संबंध असा जवळचा होता पूर्वीचा. आताही काही ठिकाणी अपवादात्मक बघायला मिळतं, नाहीतर फार फक्त म्हणजे नियमानुसार वागणं आणि नियमानुसार बोलणं. पण हे जे आहे ना, हे फार वेगळं आहे. म्हणून काय म्हटलं बघा, तैसी संपता अवसरी गीता आदरविली माघारी, स्वामी भृत्याचा न करी संवाद उकाई. तो संवाद काय करणार नाही, काय साधणार नाही, प्रत्येक गोष्ट त्याला साध्य होणार. परी हे ऐसो असो ऐसे, पुन्हा म्हणतात, पण असू दे, हे सगळं असंच असू दे. अर्जुने पुसी जत असे, म्हणे विनंती विश्वेशे अवधारी जो. आणि शेवटी असं म्हणतात की असू देत, हे सगळं जे आहे हे असू देत. अर्जुनानं प्रेमानं भगवंताला जोडून नमस्कार केलेला आहे पहिला. आणि पुसीजत असे म्हणजे तो विचारतोय, त्याला प्रश्न विचारतो. म्हणे विनंती विश्वेशे, अहो विश्वेश्वरा, मी तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही माझ्याकडं लक्ष द्या. अवधारी जो, माझ्याकडं प्रेमाने लक्ष द्या, माझ्याकडं लक्ष द्या. मी काय विचारतोय त्याच्याकडं पूर्ण लक्ष द्या. इतकं प्रेमाचं भरतं आलेलं आहे दोघांनाही की तो फक्त त्याच्यामध्ये डुंबून गेलेला आहे. त्याला हा भगवंताचा विरह कणभर नव्हे, क्षणभर आणि कणभर दोन्हीही सहन होत नाही आहे. त्यामुळं त्यांनी अशी सगळी त्याची ही संभावना केली म्हणा, किंवा त्याच्याबद्दल सगळं आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. म्हणून कर्माचा नाही, कर्मा माझी विघ्न एवढे दारुण, कर्म ठाकोठून मग मोक्ष. म्हणून कर्माचा फिटावया पांग, केला जावो त्याग संपूर्णत्वे. स्वीकारला जावो सुखे हा संन्यास, दोष औषधास नुरे जेथे जन्म मरणाची भीती, होय आत्मप्राप्ती जेणे योगे. जे का आत्मज्ञाना बोलावी ते मंत्र,
होती जे सुक्षेत्र ज्ञान पिका. आणि आत्मज्ञाना घ्यावया ओढून होती जे साधन सूत्र तंतू. कालच्या काही ओव्या घेतल्या. ऐसे त्याग आणि संन्यास हे दोन्ही सुखे आचरोनी मिळे मुक्ती. तरी आता तेच पुसावे देवा ते ऐसे मनी पार्थे योजोनिया. झाल्या त्या ओव्या, पुढच्याच घेते. अहो 17व्या अध्याया अखेर सांगोनी साचार ब्रह्मनाम. देवे संपविले आपुले भाषण तेणे मनी खिन्न धनंजय. खरं सगळं विषय झालेच सांगून, आता काय बोलायचं, म्हणून तो धनंजय खिन्न झाला. एरवी तत्वार्थ निश्चित तो भला होता कळला तया लागी. परिदेव आता राहतील स्वस्थ पार्थासी हे तेथ साहवेना. तृप्त झाले वत्स तरी ते धेनुस दूर जावयास देई काय. अहो एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार जाणावा साचार ऐसा चितो. कारणा वाचोन प्रियजना सवे बोलत बैसावे ऐसे वाटे. आपण पाहतो हल्ली प्रेमाच्या गोष्टी. कया पाहिलेची पहावे कर फिरून पुन्हा पुन्हा मन इच्छी ऐसे. अशा वळून वळून बघतात बघा मुली. त्या अर्जुन आणि आपलं दुष्यंत आणि शकुंतलेच्या नाटकामध्ये तर कालिदासाने इतकं सुंदर वर्णन केलं की काहीतरी पायात अडकलंय असं समजून आपला पाय म्हणजे आपल्या वस्त्रामध्ये काहीतरी अडकलंय म्हणून ती मागे वळून बघते. ती बहाणा असतो, राजाकडे बघण्याचंच निमित्त असतं. तसं प्रिय वस्तू भोग घेता एक वार तोची वारंवार घ्यावा वाटे. प्रेमाची ही जाती देखायसी साच मूर्ती प्रेमाचीच असे पार्था. म्हणून तो खिन्न झालासे पाहून अबोलकेपण श्रीहरीचे. एरवी आपुले रूप दिसे नाते परी पाहू येते आरशात. तैसे संवादाचे करुणी निमित्त भोगावी अव्यक्त ब्रह्मवस्तू. ऐशा संवादात जरी पडे खंड तरी ब्रह्मानंद भोग थांबे. खंड पडू नये ह्या ब्रह्मानंदामध्ये. आता सांगा पार्था साहवेल हे का लाचावला जो का स्वानंदासी. म्हणून हा त्याग संन्यासाचा प्रश्न मागुता पुसोन श्रीहरीसी. तेणे मिशे गीता वस्त्रांची ती घडी पुन्हा तो उघडी ऐसे केले. नोहे 18वा अध्याय हा साच असेही गीताचं एकाध्यायी. धेनुसिका वेळ सोडावया पान्हा बिलगता तान्हा स्तना लागी. तैसे येथे गीता संपता देवासी मागुता पार्थ पुसे. म्हणून तो देव प्रेमे संतोषून पुन्हा निरूपण आरंभिल. गुरु शिष्य प्रेम संवाद हा भला सामर्थ्य आगळा वाटे मज. असो पार्थ म्हणे ऐका जगन्नाथा विनंती ही आता एक माझी. आता पहिल्या श्लोकाला सुरुवात करायची आहे, पण मला असं वाटतं आपण आता उद्यालाच तो घेऊया. त्याच्या आधी फक्त ही थोडीशी पार्श्वभूमी आहे, ती झाली तर पाहूया. प्रत्येक अध्यायाचं काहीतरी एक वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे बघा. आणि एक असा ब्रेक म्हणतात किंवा मध्यंतर जरी असला किंवा थोडासा त्याला काहीतरी एक वेगळा स्पर्श आहे, परिसस्पर्श. तसं इथपर्यंत सगळं सांगितलं असेल ज्ञानदेवांनी, सगळे श्रोते अगदी मंत्रमुग्ध झालेले असतील. आणि मंदिरामध्ये सायंकाळच्या सोनेरी किरणांनी प्रवेश केलेला आहे. तेव्हा ज्ञानदेव एकदम भानावर आले. भक्तराज अर्जुनाची कुरुक्षेत्रावर जी मानसिक स्थिती झाली होती तशीच स्थिती त्या क्षणी ज्ञानदेवांची झाली होती. गीतेच्या कळसाध्यायाला सुरुवात झाली होती. गेले काही दिवस सुरू असलेले हे गीता निरूपण आज शेवटच्या टप्प्यावर येऊन बसलं होतं. या गीता निरूपणाच्या निमित्तानं ज्ञानदेवांचा गुरुसंवाद नित्य चालू होता. हा शेवटचा 18वा अध्याय म्हणजे एकाध्यायी गीता. ज्ञानदेवांनी मनाशी ठाम निश्चय केला होता की या कलशाध्यायावर
भरभरून भाष्य करायचं, अनेक जन्मांचं चिंतन प्रगट करायचं. ज्ञानदेवांची भावसमाधी लागली होती. त्या भावसमाधीतून ज्ञानदेव अलगदपणे बाहेर आले. त्यांनी सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना साष्टांग दंडवत केले. सद्गुरूंचे चरण घट्ट धरले. आपल्या अश्रूंनी सद्गुरूंचे चरण धुतले. श्री निवृत्तीदेवांनी ज्ञानदेवांना अलगद उठवले आणि म्हणाले, ज्ञानोबा, तू आज मजविषयी फार भरभरून बोललायस. त्याची आवश्यकता होती का? अरे, तू आणि मी कुठं वेगळे आहोत? पुरुषोत्तम योगावर निरूपण करताना तू असाच भगवंत भाव हा प्रगट केला होतास. पै दोही बोठी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. एवं आम्ही तुम्ही येथे, देखावे एका अर्थाते, सांगते पुसते येथे दोन्ही एक. इथं थांबूया, उद्या पुन्हा उरलेला भाग. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले कोणी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.